मोरया विजय असो. आपले आमच्या मंडळाची मूर्ती पोहेकर आर्ट्समध्ये. आम्ही रिव्हील नाही करणार मंडळाची मूर्ती, तर पार्ट देणार. हे किती फुटाची रे? 12. काय मोठा वाटतं. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आम्ही सारे ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आमच्या मंडळाचा गणपती बुक म्हणजे गणपती बुक झाल्याचा होता. तर आज आम्ही आलेलो परेल वर्कशॉपला पाठ देण्यासाठी. मी तुम्हाला आतमध्ये सगळे अपडेट्स देतो, जे असेल ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर. चला, हॅलो आहे परेल वर्कशॉपला. आता आमच्या तिथं ट्रॅफिक होती या साईडला आणि आमच्या टेम्पोमध्ये पाठ आहे. तर पाठ ते फिरून येते पूर्ण ठिकाणी टेम्पो. आणि आता दाखवतो आतमध्ये गेल्यावर. किती वर्षानंतर तो दिवस रिटर्न आला आहे. तर तो टेम्पो कुठं राहिला काय माहिती. तर मी तिकडनंच उडी मारून आलो, मला गणपती बघा शोधे म्हणून. आणि टेम्पो अजून पुढे आहे तिकडे. सिग्नल बिग्नल लागला असेल म्हणून थांबले असते. आत सगळं बघा, कलागंध आर्ट्स. एक मगापासून डाऊट पडतोय की व्हिडिओमध्ये ना किती भारी छोटा वाटतो, पण रिअलमध्ये खूप मोठा आहे. तुम्हाला दाखवतो. तर आमचा गणपतीचा पार्ट टेम्पोमध्ये, तो टेम्पो अजून आला नाही. मी ते येऊन उभा राहिलो मगापासून. ते थांबा, ते एंटर झालो आतमध्ये. हे बघा, कलागंध आर्ट्स. ते छोट्या मूर्त्या भेटतात. अजून कोण रेडी नाही झाली आहे मूर्ती. व्हिडिओमध्ये छोटे वाटतात, पण रिअलमध्ये समोरून येऊन बघा. आणि इथून पोहेकर आर्ट्समधून आमच्या मंडळाचा गणपती यावर्षी, म्हणजे दरवर्षीच असतो. आणि यावर्षी पुन्हा एकदा पोहेकर आर्ट्स. चला आतमध्ये. हे बघा, हे बघा, पोहेकर आर्ट्समधले ते सगळे. रौद्ररूप. आम्ही आलो पोहेकर आर्ट्समधून पुढे. आणि हे बघा, अजून काम चालू आहे. अजून हां, सगळ्या ट्रॉल्या जर पोचल्या आहेत. ते दोनच मूर्ती आहेत आता. कुठली? बापरे, केवढी मोठी वाटतं. खेतवाडीचा मोदकची ट्रॉली पण आली. काळा चौकीचा महागणपतीची पण ट्रॉली आहे, तुम्हाला माहितीच असेल, बघितलं असेल तुम्ही. ती पण आली ट्रॉली. आणि ती कुठली आहे? पण तो काय गणपती वाटतोय रे. ती मूर्ती सगळ्यात भारी आहे. अरुंदी दत्त वर्कशॉप. इकडे पण खूप मूर्ती आहेत अशा, पण ते रेडी आता होतील. फर्स्ट टाइम आलो मूर्तीचा पाठ देण्यासाठी आमच्या मंडळाच्या, आणि एवढ्या सगळ्या मूर्त्या दिसल्या. अजून काहीच रेडी नाही. अजून काय रेडी नाही. इकडे पण लय मोठ्या मूर्त्या आहेत. व्हिडिओमध्ये खूप छोट्या वाटतात, पण रिअलमध्ये येऊन बघू शकतो. मोठ्या मोठ्या 20-20 फुटाच्या आहेत या सगळ्या. मस्त. A few moments later. फायनली खूप वेळानंतर, वाट बघितल्यानंतर आलाय आमचा गणपतीचा पाठ. आता आम्ही फक्त पाठ द्यायला आलोय बस. मूर्त्या बघा तुम्ही, बस मूर्ती. आमच्या गणपतीचं नाव आहे ठाण्याचा राजवाडीचा राजा, मंडळाचं नाव. सरळ कर, सरळ कर, खाली टेकव ना. ठेव.
टाकून घेऊ ना तिथे जागा नाही रॉड टाकायला तिथे अडचण आहे झंझट असते रॉड टाकून घेऊ उचलून ठेवू रॉड टाकून त्याला पाहिजे तर उचलून तो तेव्हा कसे टाकणार गर्दी असेल ना आता अर्धा ठेवून मध्ये टार्गेट राहिलं तर ते कापून टाकतो मी असतात ते कापतो रस्त्यातले आणि काढून तुम्ही मी काढून पाट्यावर टाकून ठेवणार अरे लाकडाची जो पाट आहे ना सेम साईज आहे साईडला होते पाटाचे 1.5 फूट बाहेर ही पण तशीच आहे नका टाकू पाईप अरे ही फ्रंट बाजू आहे ना ऐका माझं तुम्ही लावून ठेवलं मी पण काढून ठेवणार कोपऱ्यात कुठेतरी ठीक आहे पाईप रिटर्न ही फ्रंट साईड आहे स्वस्तिक वाली हो चालेल स्वस्तिक जिथं काढले ती फ्रंट साईड आहे म्हणजे मूर्तीचा चेहरा ही बाजू आहे बंटी हो हो लिहिले स्वस्तिक लिहिले तिकडे आता होते पाटाची पूजा त्यानंतर पुढचं काय असेल ते तुम्हाला दाखवतो सरळ काढलाय ना मोरया विजय असो टोक काय आहे फक्त मूर्ती मुकुटाचं कवरचं आहे मुकुट आहे टेप गेले लक्ष 1 फूट पाठ गेलंय आता ही 9 फूट असेल तर अर्धा फूट मध्ये एंड करायला लागेल नाही तर मग दुसरं हॅलो नाही आता दाखवायचं नाही रे झाला की त्यांना सांगा कॉल करा फायनली आता मूर्तीचं बुकिंग झाली आणि पाठ पण दिलं माझ्या बाजूलाच मूर्ती आहे पण मूर्ती रिव्हील नाही करू शकत तर भेटतो थोड्या वेळात अजून काय असेल ते दाखवतो पण यावर्षी आगमन पण खतरनाक होणार आहे आणि मूर्ती पण भारी गेली तरी पण एकदा बघा तुम्हाला दाखवतो इथं ऑफिस आहे पोहेकर आर्ट्सचं आहे ना तिथं ऑफिस बघा मुंबईच्या सम्राटचं ट्रॉली पण आली कवर केलं तरी अरे बोलतोय ना मुंबईच्या सम्राटची परळचा विघ्नहर्ता मधलीवाली म्हणजे मागे काळ चौकीचा महागणपती ही मला माहिती नाही कुठली आहे ती फर्स्ट टाइम आलो पण खूप भारी आहे दरवर्षी येणार सांगा अरुंदी जाते खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांच्या मालबारचा राजा त्याची मुंबईचा एकटा राजा आणि खेतवाडीचा मोर्या मागे शिंदे मित्रांनो आम्ही ना आमचा वर्कशॉप आहे तिथं आमचा बुक होते आणि ही पण त्यांचंच आहे मला ना इथे एकदम भारी मूर्ती दिसली ही मूर्तीची बैठक बसली बघा ना कशी एकदम भारी वाटते बघू शकता तुम्ही आणि विचार आहे बघा वर्कर्स काम करतात दिवसभर आणि इथंच असे झोपतात आणि बघा एकदम भारी वाटतं इथे बघा किती काय काय किती पार्ट्स चला भेट पाटील वर्कशॉप वरून निघालोय पाठ दिला
आलोय आतमध्ये घेऊन दाखवतो आतमध्ये